पत्रकार दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलेलं आहे। आज पत्रकार म्हटलं की लोकशाही चौथा स्तंभ आहे। या चौथ्या स्तंभामधून आपण समाजाला काय द्यायला लागतो, माणूस म्हणून जगत असताना आपण कसं राहिलं पाहिजे, त्या प्रत्येकाने जर पाळलं तर एक चांगला समाज, एक चांगलं गाव निर्माण होऊ शकतं। आता आम्ही प्रशासनामध्ये काम करतो, काम करत असताना सुद्धा आम्ही माणूस आहे, तर माणूस आहे माणूस चुकीचा पुत्र आहे, काही चुका होत असतात, त्या चुका दुरुस्त करण्याचं काम ज्यावेळेस तुम्ही आमच्या निर्देशांमध्ये जाईल त्यावेळेस आम्ही आमच्या चुका दुरुस्त करतो आणि परत आम्ही आमच्या कामाला सुरुवात करत असतो। परंतु काय कधी कधी काय होतं, कधी कधी एकमेकांमध्ये काम करत असताना गैरसमज निर्माण होतात। ते गैरसमज न होऊ देता आपल्या एकमेकांमध्ये संवाद झाला, सुसंवाद झाला तर ते गैरसमज निघून जातात। तर त्यासाठी संवाद होणं महत्वाचं आहे, सुसंवाद होणं महत्वाचं आहे। नेमका त्या कधी बऱ्याच नेमकं काय चुकलं, बाबा हे साहेब असं व्हायला लागले तर लगेच आपल्याला करेक्शन करता येते। मला म्हणता येईल बाबा कधी वेळ तुमच्या असं व्हायला लागले तर लगेच ते करेक्शन करता येईल। तर ह्या सचिन भाऊ आहे, आता सचिन भाऊ सारखं फोन करत असतात, कधी कधी इथलं कुणी मी फोन केलं तर मी कधी उचलत नाही असं नाही, पटकन मी कोणाचे काम करतो असं नाही की बाबा हे नाही। जेवढी शक्य माझ्याकडनं काम करण्याचं तेवढं काम करण्याचा प्रयत्न मी करत आहे। आणि तुम्ही अजून बघितलं की मला संवाद पहिल्यापासून असा आहे की मी शिस्तबद्ध राहतो, तर माझ्याबद्दल सचिन भाऊला सर्वात जास्त माहिती, जास्त माहिती सचिन भाऊला आहे। त्यामुळं कुणी काय सांगितलं की योग्य, मी म्हणतो ना, जीवन जगत असताना जीवन जन्मल्यापासून ते मरेपर्यंत माणसावरती आई वडिलांचे ऋण आहे, मित्रमंडळाचे ऋण आहेत, पत्नी मुलाबाळाचे ऋण आहेत आणि सर्व मित्रमंडळी आणि समाजाचे ऋण आहेत फेडत। आणि ज्या वेळेस आपली शेवटची वेळ येते त्यावेळेस आपल्याला वाटलं नाही पाहिजे याला आपलं काहीतरी हरवून गेलं। म्हणून माणसाला प्रत्येक क्षण समाजासाठी आणि चांगलं कसं वागता येईल त्याप्रमाणे राहण्याचा प्रयत्न केला तर सर्व गोष्टी चांगल्या होतात। आणि मी आल्यापासून आता जे माहिती आहे वगैरे आपलं रवीने सांगितलं की बाबा माहिती आहे, आम्ही ग्रुप तयार केलेला आहे। आता कुठला ग्रुप आहे ते पत्रकारांचा ग्रुप आहे, ठीक आहे। आता करतो मी दैनिक पण घ्या, मला वाटतं छोट्यामध्ये माझं नाव नाही काय करतो मी जर एक वेळ करतो। आता जे पत्रकारांचे ग्रुप केलेला आहे त्यांनी डिजिटल मीडियाचा एक वेळ ग्रुप करा, ठीक आहे। त्यामध्ये सर्वच लोक घेतात। आता प्रेस नोट म्हणजे आता आम्ही जे आमच्या वरिष्ठाला जी माहिती पाठवतो ती माहिती जशीची तशी आम्ही ती ग्रुप पाठवतो। तुमच्या त्यामध्ये आहे, तुम्ही जसं मला सांगितलं तुम्हाला आधी केलं, अजून कोणत्या मोबाईल ग्रुप तर तुम्ही करणं आहे, तर त्यात जशी आम्ही वर्षाला माहिती पाठवतो ती माहिती पूर्ण बदलली जाते। मला सांगा माहिती देत नाही कसं